की हे जे संस्थान ज्या महाराजांच्या नावानं आहे, श्री संत बहिराज जातवेद महाराज, 12व्या शतकाच्या अगोदर, ज्ञानोबाऱ्यांच्याही अगोदर श्रीमद भागवताचा जो काही दशम स्कंद आहे, या दशम स्कंदावरती श्री संत बहिराज जातवेद महाराजांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे. आणि तो ग्रंथ या ठिकाणी त्यांच्या हस्तलिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्याच्या अनेक प्रती आपल्याकडे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व भक्त भाविकांच्या पारायणाकरता, वाचनाकरता, अध्ययनाकरता, चिंतनाकरता, मनन करण्याकरता तो ग्रंथ आपल्या देवस्थानच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या देवस्थानचं हे परमार्थिक कार्य सुरू आहे. आणि मला वाटतं हे कार्य करत असताना निश्चित त्यांच्या पाठीशी पूज्य देवगडच्या बाबाजींचा भरभरून असा आशीर्वाद, सद्गुरुदेवांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर जीवनातल्या कितीही अशक्य गोष्टी असू द्या, मी 2 दिवसापूर्वी बोललो, आपल्या जीवनातल्या कितीही अशक्य गोष्टी असू द्या, अशक्य कार्य असू द्या, परंतु सद्गुरुदेवांचा आशीर्वाद जर समर्थपणे आपल्या पाठीशी असेल तर अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य सद्गुरुदेवांच्या आशीर्वादामध्ये, कृपेमध्ये राहतं. आणि पूज्य बाबाजींचं वेळोवेळी महाराजांना खूप असं मार्गदर्शन आहे, खूप असं मार्गदर्शन आहे. आम्ही सगळीच महाराज मंडळी आपल्या परिसरामध्ये गंगेच्या अलीकडं असेल, पलीकडं असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं परमार्थिक सेवा कार्य ही वारकरी संप्रदायाची सेवा करतोय. भरपूर आमची गुरुबंधू मंडळी आहे, महाराज मंडळी आहेत, परंतु या सगळ्याच महाराज मंडळीवरती अगदी पितृवत, अगदी मातृवत, आईप्रमाणे प्रेम करणारे आपले देवगडचे बाबाजी. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या परमार्थिक सेवेकरता असावा लागतो. परमार्थिक सेवा करत असताना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर निश्चित आपला परमार्थ सुखकर होतो, समाधानाचा होतो, आनंदी होतो.